दृष्टी असते, जीवाजवळ फक्त जीवदृष्टी असते. जीवाला जीवापर्यंत समजते, त्याच्या पलीकडे काही समजत नाही. जीवाच आहे, जीव फक्त जीव दृष्टीने पाहतो आणि म्हणून अज्ञान आहे. त्याला जीव दृष्टीने नाते रिश्ते ओळखत नाही, आपलं घर परिवार ओळखत नाही, काही ओळखत नाही. आणि संतांजवळ सगळ्या दृष्टीचे ज्ञान असते. जीवदृष्टीच्या पलीकडे शिवदृष्टी, आत्मदृष्टी, कृपादृष्टी, दिव्यदृष्टी, दूरदृष्टी, अंतरदृष्टी, अमृतमय दृष्टी. पहाटेला उठून भगवंताचं जो दर्शन करतो, उठून या पहाटे विठ्ठल उभा पाहावा मिळे, चरण दयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. अमृतमय दृष्टीनं मेले माणसं जिवंत होतात. नुसतं अशा दृष्टीने जर पाहिलं तर मेलेले माणसं जिवंत होतात. कृपा दृष्टीनं पाहिलं तर न होणारे काम होतात कृपा दृष्टीने. पण ही कृपा दृष्टी प्राप्त होण्यासाठी आपली साधना तशी पाहिजे, तप तसं पाहिजे. दूरदृष्टी प्राप्त होण्यासाठी आपलं नामस्मरणाची शक्ती जागृत झाली पाहिजे. पण आपलं नामस्मरणाची शक्ती जागृत होण्यासाठी तुकोबाऱ्या लिहितात, अहर्निशी सदा परमार्थ करावा, पायन ठेवावा आड मागवी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस नामस्मरण असायला पाहिजे. पण आपलं नामस्मरण तेवढं होत नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, अरे गायला चारा टाकते, बिचातच हे होऊन जाते आणि त्यामुळे आपल्या वाणीमध्ये यश राहत नाही. संतांजवळ ह्या सर्व दृष्टी प्राप्ती असतात आणि यामुळे आत्मदेवाला वाटलं पुढचे 7 जन्म जर सांगत असतील तर यांच्याजवळ मात्र ही शक्ती आहे. म्हणून त्यांनी पुन्हा संतांचे पाय धरले. महाराज, माझ्या जीवनामध्ये असं आहे, सुंदर पत्नी आहे, परंतु यश नाही, असं कारण काय? आणि म्हणून माझे प्राण गेले तरी चालेल. तेव्हा मुद्दाम होऊन पुन्हा संतांचे पाय धरले. आणि मग संत हे तर दयाळ असतात आणि जीवावर कृपा करण्यासाठीच त्यांचा अवतार असतो. तुका म्हणे मिळेल जीवाचे साठी, नाही तरी गोष्टी सांगू नये. नाही संत पद मिळत हे हाती, हिंडता कपाटी रानवणी. नाही मोल देता धनात यारासी, नाही ते आकाशी पाताळी. ते संत हे आकाशात नाही, पाताळात नाही, किंवा मोल देऊन त्यांना विकत घेता येत नाही. बाकीचे पद विकत घेता येते. सरपंच पद, मेंबर पद, सभापती पद, मुख्यमंत्री पद, प्रधानमंत्री पद हे विकत घेता येते. विकत घेता येते म्हणजे मतदानाला पैसे वाटले की मतदान विकत घ्यायचं आणि ते पद मिळवून घ्यायचं. अर्थात हे बाकीचे पद विकत घेता येते, पण संत पद हे विकत घेता येत नाही. नाही मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी. ते पण तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी सांगू नये. अर्थात जीवाचा उद्धारक करण्यासाठी संत महात्मे स्वयं येत असतात. ब्रह्मरूपे संत जगी अवतरले, उदार वयाले दीन जना. याप्रमाणे संत महात्मे हे चालते बोलते देव आहेत. संत महात्मे जीवावर कृपा करण्यासाठी, जीवांचा कल्याण करण्यासाठी, जीवांचा उद्धार होण्यासाठीच अवतार झालेला आहे. म्हणून संत हे दयाळ आहे. संत दयाळ दयाळ, करी भक्ताचा सांभाळ, करी भक्तांचा सांभाळ. याप्रमाणे संतांनी आपल्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि त्यांनी एक फळ झोळीतून काढलं आणि आत्मदेवाच्या हातावर दिलं. सांगितले, हे फळ आपल्या पत्नीला खायला दे.
म्हणजे तुझ्या जीवनामध्ये सात्विक वृत्तीचा संत असा मुलगा जन्माला येईल. परंतु आम्ही सांगितल्याप्रमाणे त्याचं नियम पाळावं लागेल. चुकलं की नाही तर मग नियमच आहे. तसं संत जीवावर कृपा करतात आणि नियम सांगतात, पत्ते सांगतात. म्हणून विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पत्ते सांभाळावी. नियम सांगतात, त्या नियमाप्रमाणे वागावं लागते. जीव वचन देतो पण त्या नियमाप्रमाणे वागत नाही आणि वागत नसल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये फायदा होत नाही. हा कलियुगातला आचरण आहे. जीव संतांकडून वचन देतो पण त्या वचनाप्रमाणे वागत नाही, म्हणून जीवनामध्ये कधीच त्याला फायदा होत नाही. म्हणून तो दारिद्र्यात राहतो. म्हणूनच वंदनीय महाराजांनी सांगितलं, हे तो धर्माच्या मनी नाही नाम, धर्मशान कळायाचा नाही रे, धर्मपुराचा मुळगे नाही, धर्मपुराचा मुळगे नाही. हे तो धर्माच्या मनी नाही निदान, हे तो धर्माच्या मनी नाही निदान, धर्मशान कळायाचा नाही रे, धर्मपुराचा मुळगे नाही, धर्मपुराचा मुळगे नाही, धर्मपुराचा मुळगे नाही. अर्थात वचन देतो पण वचनाप्रमाणे वागत नाही. संत महात्म्याने आत्मदेवाला त्याचे नियम सांगितलं. खाली संयम करावं लागेल. जीवनामध्ये खोटं बोलायचं नाही, जीवनामध्ये खोटं बोलायचं नाही. एकदा भोजन करायचं, सत्य बोलायचं. असं नेहमीप्रमाणे जर वागलात तर आपल्या जीवनामध्ये संतासारखा देवासारखा मुलगा होईल, यात काही शंका नाही. हे खायला दे, नियमाप्रमाणे वाग. तसं संत महात्मे पत्ते देतात, नियम देतात आणि त्या नियमाप्रमाणे जीवाला वागायला सांगतात. जीवही आपलं वचन देतो पण त्या वचनाप्रमाणे वागत नसल्यामुळे दारिद्र्यात राहतो आणि शेवटी